नमस्कार मंडळी. बघा, आम्ही आधी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आणि नंतर मग आम्ही गेलो बाकीच्या गणपतीचं दर्शन घ्यायला. हे आमचं काळा चौकीचा महागणपती. ह्याचं डेकोरेशन खूप छान केलं त्यांनी. सगळ्या असं जसं काही मूर्ती ठेवतात ना, तसं त्यांनी स्टॅच्यूज लावले सगळे. आणि आपल्या महागणपतीचं दर्शन बघा, काळा चौकीचं खूप छान मूर्ती होती. हे हिरामणीचा राजा, ह्यांचं पण दर्शन आम्ही व्यवस्थित घेतलं. नंतर मग चिंतामणीचं दर्शन घेतलं, जे आपल्या चिंता हरतात त्यांचं. नंतर मुंबईचा राजा, महागणपती खूप छान होतं. आणि दुसऱ्या दिवशी होतं गणपती आणि गौरीचं विसर्जन. आमची गौरी आम्ही अशी सजवतो, पूर्ण फुलांनी ती सजवली जातं. जसं आपण नवरात्रमध्ये घट असतं ना, तसं आम्ही अमावास्येला घट तयार करतो. आणि मग ते घट ज्या दिवशी गणपती आणि गौरीचं विसर्जन असतं, तेव्हा त्या घटाला आम्ही पूर्ण फुलाने सजवलं जातं. आणि प्रत्येकजण बायका आपल्या गौरीला घेऊन येतात आणि छोटी गौरी अशी 2 गौरी बनवून घेऊन येतात आणि तिला मधोमध ठेवून बायका आपल्या रिंगण करतात गोल आणि तिच्या भोवती खेळतात. आणि आम्ही दरवर्षी ना आपल्या गणपती आणि गौरीचं विसर्जन आपल्या गिरगाव चौपाटीमध्ये करतो. तर ह्यावर्षी काय वेगळंच होतं की चौपाटीमध्ये ना कृत्रिम तलाव बांधलेले, त्याच्यातच यावर्षी आपल्याला विसर्जन करायचं होतं. आणि नेहमी कसं आपलं चौपाटी असल्यामुळे आपण चौपाटीमध्ये इझी होतं म्हणून आपण घेऊन जातो. हे बघा, आपल्या ह्या चौपाटीचा महागणपती होता. तिथे आम्ही फालुदा खाल्ला. या, थँक्यू.